श्रीराम समर्थ. आपण ऐकत आहोत श्री श्रीराम महाराज रामदास यांचे श्री ब्रह्मचैतन्य दासाचे आत्मकथन, अर्थात श्री सद्गुरू भक्ती साधनामृत, प्रकरण 22. तपोभूमी नर्मदा मातेकडे प्रस्थान. नवविधा भक्तीचे दिव्य रहस्य. गोराराम मंदिरात असताना आमची स्वारी रामकुंडावर गंगेचे स्नान करण्यास पहाटे 3 वाजता जात असे. रात्री पडलेल्या स्वप्नाचा विचार करत नेहमीप्रमाणे रामकुंडावर येऊन पोहोचलो. तेव्हा एक सज्जन गृहस्थ स्नान करून परत निघाले होते. मी तेथे आलेला पाहून माझ्याबद्दल त्यांना फार कौतुक वाटून ते माझ्याजवळ आले आणि एकसारखे माझ्याकडे पाहू लागले. तेव्हा त्यांचे डोळे पाणावलेले असून चेहऱ्यावर अत्यंत सात्विक भाव दिसत होते. थोडा वेळ माझ्याकडे पाहून झाल्यावर त्यांनी आमच्या स्वारीला साष्टांग नमस्कार घातला आणि पायावर डोके ठेवून हुंदके देऊन रडू लागले. त्याबरोबर माझे हृदय भरून आले आणि मी त्यांना दोन्ही हातांनी वर उचलले व त्यांचे डोळे पुसले. नंतर त्यांना विचारले, आपण कोण आहात, कोठे राहता? त्यावर त्यांनी मला माहिती सांगण्यास सुरुवात केली. मी अकोल्याकडचा राहणारा असून स्वामी रंगावधूत ब्रह्मचारी महाराजांचा शिष्य आहे. त्यांच्याच कृपाशीर्वादाने कपालेश्वराच्या मंदिराजवळ गायत्री पुरस्चरणासाठी आलो आहे. आजच मला माझ्या सद्गुरूंचे दर्शन स्वप्नात झाले. तेव्हा त्यांनी मला सांगितले की आज तू गोदागंगेचे स्नान करावयास रामकुंडावर जाशील, तेव्हा तेथे जे कोणी तुम्हाला भेटतील त्यांना नमस्कार करा. एवढे सांगून ते गृहस्थ पुढे म्हणाले, आपल्याकडे पाहून साक्षात माझ्या गुरुदेवांची छबी मी पाहत आहे असे मला वाटते. नंतर त्यांना माझी संपूर्ण माहिती सांगितली. 13 कोटी जपाचा संकल्प ऐकून त्यांना माझ्याबद्दल फारच कौतुक वाटले. त्यांनीही आपल्या साधनकालीन काही गोष्टी सांगितल्या. बोलता बोलता त्या तपस्व्यांच्या तोंडून नर्मदा मैयाचे वर्णन सुरू झाले. नर्मदा मातेचे नाव ऐकताच माझे अष्टसात्विक भाव जागृत झाले. श्रींनी दिलेला नर्मदा मातेचा दृष्टांत माझ्या डोळ्यासमोर नाचू लागला. या तपस्व्याने रंगावधूत महाराजांच्या आज्ञेवरून नर्मदेच्या 3 परिक्रमा केल्या होत्या. अहो, माझ्या प्राणप्रिय श्रींनी या नर्मदेच्या काठी अनंत लीला केल्या आहेत. आपल्या शिष्योत्तम ब्रह्मानंदांना नर्मदा काठीच नामस्मरण साधनेस पाठवले होते. याच नर्मदेच्या काठी श्रींनी आपल्या दुसऱ्या प्राणप्रिय शिष्यास आनंदसागरांना नामसाधनेस बसवले होते. आता मला या आपल्या तानुल्या बालकास नर्मदा काठी नामसाधनेस घेऊन जाण्याची तयारी चालली आहे. नर्मदा मैया सर्व साधू संतांची माता, आई आहे. अनेक संत मंडळी या माऊलीच्या अंकावर म्हणजे मांडीवर पडून अगदी मनसोक्त स्तनपान करीत आहेत. या मातेच्या मांडीवरची पाठीला लागणारी ऊब अत्यंत दिव्य आहे. ही माता मोक्ष देणारी साक्षात ब्रह्मस्वरूपिणी आदिमाया आहे. साक्षात जलस्वरूपिणी सर्वांना मंगलमय जीवन प्रदान करणारी जगदंबा आहे. माझे प्राणप्रिय सद्गुरू हे महारुद्र हनुमंताचे अवतार आहेत आणि हनुमंत हे महारुद्र शंकराचे अवतार आहेत आणि या शिवशंकराची कन्या नर्मदा देवी आहे. सर्वांचा उद्धार करण्यासाठीच कलियुगामध्ये नर्मदेचा अवतार झाला आहे. ही माता मध्य प्रदेश शहडोल जिल्ह्यातल्या मेकल पर्वतावर प्रगट होऊन गुजरातमध्ये अरबी महासमुद्राच्या खंबाईतच्या खाडीला मिळाली आहे. त्या तपस्व्यांना मी विचारले, नर्मदा काठी गुहा आणि श्रीराम मंदिर असलेली एकांताची जागा आपणास माहीत आहे का? नर्मदा काठी जाण्याचा माझा सद्गुरूंचा मला आदेश आहे. हे ऐकताच त्यांनी मला सायंकाळी त्यांच्या अनुष्ठान ठिकाणी येण्यास सांगितले. त्यानुसार आमची स्वारी त्यांच्या मुक्कामी पोहोचली. मी येण्यापूर्वीच त्यांनी एक पत्र लिहून ठेवले होते. यावेळी त्यांची मौन मुद्रा होती. त्यांच्या साधना कक्षामध्ये प्रवेश करताच अत्यंत सात्विकतेची स्पंदने जाणवू लागली होती. ते पत्र वाचून मला अत्यंत समाधान झाले. त्या पत्रात पुढील मजकूर होता. तीर्थरूप आशाताईंना
भाऊ स्वर्गेचा सप्रेम नमस्कार. चिठ्ठी घेऊन येणारी मूर्ती तपस्वी असून समर्थ गोंदवलेकर महाराजांचे कृपांकित शिष्य आहेत. तरी त्यांना आपल्या आश्रमात गुहेत नामसाधना करण्यास अवश्य ठेवून घ्यावे. आता तुमची ही वृद्धावस्था असल्याने तुम्हाला आधाराची आवश्यकता आहे. माझे इकडे अनुष्ठान सद्गुरूंच्या कृपेने व्यवस्थित चालले आहे. एकंदरीत त्या पत्रामध्ये असा मजकूर होता. ते पत्र घेऊन मी त्यांना नमस्कार केला. त्याबरोबर त्यांनीही लगेच प्रतिनमस्कार करून माझ्या हातावर 151 रुपये ठेवले. त्या पत्राच्या मागे नर्मदा काठी मोरटक्का परमहंस आश्रमापर्यंत कसे जायचे याबाबत एक मानचित्र काढून दिले होते. ते प्रासादिक पत्र घेऊन आमची स्वारी गोराराम मंदिरात आपल्या मुक्कामी आली आणि ते पत्र श्रींसमोर ठेवून हात जोडून श्रींसमोर उभा राहिलो. तेव्हा ते पत्र आपोआप उघडले गेले आणि श्रींचा दिव्य आवाज कानावर आला, "बाळ, उद्या सकाळी आपण प्रस्थान करू." हे ऐकताच मला अत्यंत गहिवरून आले आणि आमची स्वारी आनंदाने पुढची स्वप्ने पाहू लागली. ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी प्रातःकालचे कार्यक्रम उरकून आमची स्वारी नाशिक रोडला रेल्वे स्थानकावर येऊन पोहोचली. खंडव्याकडे जाणाऱ्या गाडीला अजून तासभर अवकाश होता, म्हणून आमची स्वारी तेथेच एका वाकावर बसून हातात माळ घेऊन जपास बसली. जप करता करता सहज मनात विचार आला, अनेक साधकांना भगवंतांच्या प्राप्तीसाठी कित्येक महान प्रयत्न करावे लागतात, परंतु आपल्याला श्रींचा जोरदार पाठिंबा असल्यामुळे आपली साधना किती सहजासहजी होऊन राहिली आहे. ही सर्व सद्गुरुनाथांचीच परमकृपा होय. माझे जीवन प्राणप्रिय सद्गुरुनाथांनी पूर्ण भरलेले असल्याने मला कधीच कसली चिंता लागली नाही. माझे जीवन श्रींच्याच हाती असल्याने मी त्यांना सोडून वेगळा कसा राहीन. मला कशा पद्धतीने निर्माण करावयाचे आहे हे माझ्या श्रींच्याच इच्छेवर आहे. श्रींची इच्छा तीच माझी इच्छा. व्यवहारात बोलताना मी, माझे, मला वगैरे असे शब्द वापरावे लागतात, परंतु त्या शब्दांना व्यवहारापुरतेच महत्त्व आहे. खरे महत्त्व माझ्या प्राणप्रिय सद्गुरुनाथांनाच आहे. श्रींच्या कृपेने माझे जीवन म्हणजे सहज योग आहे. या सहज योगावरून मला श्रींच्या एका दिव्य प्रसंगाची आठवण झाली. एकदा अरुणाचलमच्या रमण महर्षींच्या एका भक्ताने माझ्या श्रींना एक प्रश्न विचारला, "महाराज, अनेक योग्यांचे वेगवेगळे योग असतात. कोणाचा कर्मयोग असतो तर कोणाचा ज्ञानयोग, तर कोणाला कुंडलिनी योग, असे अनेक प्रकारचे वेगवेगळे योग असतात. तर महाराज, आपला कोणता योग आहे?" हे ऐकून श्रींची स्वारी असून म्हणाली, "अहो, मोठ्या योग्यांची आम्ही काय बरोबरी करणार. आमचा आपला सहज साध्य असा सहज योग आहे. म्हणजे काहीही कसलीसुद्धा खटपट न करता साधणारा योग म्हणजे सहज योग होय. या योगामध्ये देहाला तसेच त्यामध्ये राहणाऱ्या मनाला कोणतेही कष्ट न होता आनंदाची अवस्था भोगणे म्हणजे सहज समाधी होय. इतर समाधी अवस्थांमध्ये जोपर्यंत समाधी लावून बसतात तोपर्यंत मन स्वस्थ असते, परंतु सहज समाधीमध्ये नेहमीच मन स्वस्थ असते. भगवंत हा अनंत अमर्याद असून तो इंद्रियांच्या पलीकडे आहे. अशा अमर्याद भगवंताला माझ्या प्रयत्नाने प्राप्त करेन हे म्हणजे हास्यास्पद आहे. जोपर्यंत अहंकार आहे तोपर्यंत आपल्यावर मायेचा पडदा आहे. जोपर्यंत मायेचा पगडा आहे तोपर्यंत श्रीराम प्रभूंचे दर्शन दुर्लभ आहे. म्हणून श्रीरामाचे दर्शन हवे असेल तर नेहमी प्रत्येक कर्माचे कर्तृत्व रामावर सोपवले पाहिजे. जागृती, स्वप्न, सुषुप्ती या सर्व अवस्थांमध्ये रामाचे कर्तृत्व विसरता कामा नये. आपली प्रत्येक कृती रामाच्या सामर्थ्याने होत असते हे आपण सतत घोकले पाहिजे. मी नाहीच, ही सर्व काही श्रीराम प्रभूंचीच लीला आहे हे निश्चित समजावे. हे समजले की मग प्रत्येक क्रिया सहजासहजी होत असते. याला सहज योग म्हणतात. हा योग साधण्यासाठी श्रीरामाचे अखंड नाम घेणे जरुरीचे आहे. नामामध्ये महान सामर्थ्य आहे. नामस्मरणाने अहंकाराचा चुराडा होतो.
अहंकार नाहीसा झाला की मग रामाच्या कर्तृत्वावर आपला विश्वास बसतो. भगवंतांचे कर्तृत्व हृदयामध्ये पूर्णपणे बिंबले की मग सहज योग सहजासहजी साध्य होतो. आमच्या स्वारीचा इकडे नाशिक रोडच्या रेल्वे स्थानकावर बाकावर बसून जपही चालू होता आणि श्रींच्या या सहजयोगाच्या प्रसंगाचे चिंतनही चालू होते. एवढ्यात खंडव्यामध्ये जाणारी आगगाडी प्लॅटफॉर्मवर येऊन ठेपली. गाडी येताच सर्व प्रवासी मंडळी गाडीकडे झेपली. आमची स्वारी श्रींच्या सहजयोगामध्ये रममान झाल्यामुळे तिकीट काढण्याचे सहजपणे विसरून गेली होती. तेथेच एक काळा कोट धारण केलेले चेकर उभे होते. त्यांना काय वाटले राम जाणे. ते वसगडे पाहून म्हणाले, बाबाजी, आपल्याला कोठे जायचे आहे? तेव्हा मला खंडव्याला जायचे आहे, परंतु तिकीट काढायचे राहून गेले आहे. हे उत्तर ऐकून ते म्हणाले, काही हरकत नाही, मी सांगतो त्या जागेवर बसा. त्याबरोबर आमची स्वारी त्यांच्या मागे मागे जाऊ लागली. त्यांनी मला मी जेथे उभा होतो तेथून जवळजवळ 8व्या-9व्या डब्यात नेऊन आमची स्थापना केली. जागा फारच उत्तम असून त्या डब्यात गर्दी विशेष नव्हती. आमच्या स्वारीचा हा सहज योग श्री घडवून आणत असत. थोड्याच वेळात गाडीने शिट्टी वाजवली आणि ही गाडी झुकझुक करीत करीत हळूहळू पुढे सरकू लागली. स्टेशन सोडल्यावर गाडीच्या अंगात संचार झाला आणि ती अतिवेगाने पळू लागली. गाडी भरधाव वेगाने जात असल्यामुळे बाहेरच्या मोठमोठ्या बिल्डिंग एकामागून एक बराबर मागे सरकत होत्या. जणू काही गाडीचा आदेश सर्व इमारतींना असावा की तुम्ही येथे स्वस्त बसून राहा, मी पुढे निघून जाते. आजूबाजूची झाडे, लता, वेली, प्रचंड इमारती या भरधाव गाडीला हात वर करून निरोप देत होती. आमची स्वारी माळ काढून श्रींचे स्मरण करीत जपामध्ये मग्न होती. आजूबाजूची मंडळी आपापली करमणुकीची साधने काढून त्यात मग्न झाली. भगवंताची अगाध लीला आहे. वास्तविक पाहिले असता संसारातल्या कोणत्याही गोष्टीने मनाची करमणूक होत नसून ती एक मनाची फसवणूक होत असते. कुत्र्याला एखाद्या हाडाचा तुकडा सापडला तर खूप आनंद होतो आणि ते बिचारे कुत्रे हाडाचा तुकडा तोंडात घालून आनंदाने चघळत असते. परंतु त्याला हा विवेक नसतो की हाड चघळताना आपल्याच तोंडातले रक्त आपण चघळतो आहोत. वास्तविक पाहिले असता हाडाच्या तुकड्यामध्ये काय असते, परंतु ते हे बिचाऱ्या प्राण्याला कळत नसल्याने हाडाचे म्हणून स्वतःचेच रक्त पित असते आणि बिचारे कुत्र अशक्त होत जाऊन एके दिवशी जीवनयात्रा संपवते. अगदी असेच विवेकहीन मानवाचे होत असते. त्याला वाटते यात सुख आहे, त्यात सुख आहे, परंतु खरा सुखाचा विषय कोणता आहे हे न कळल्यामुळे भलत्याच विषयांच्या अधीन होऊन आपली दिव्यशक्ती खर्च करून म्हातारपणी डोक्याला हात लावून बसतो. एखादा विवेकी मनुष्य आपल्या स्वतःलाच प्रश्न विचारतो, अरे, आपण सुखासाठी बायको केली, परंतु एवढा विषय भोगून शेवटी काय पदरात पडले? बायको मेली, परंतु वासना तशीच जिवंत राहिली. उलट आपल्या शरीराचाच खेळखंडोबा झाला. बरे ठीक आहे, मुले तरी आपल्याला सुख देतील असे म्हणावे, तर ती बिचारी बायकांच्या अधीन झालेली असल्यामुळे आईवडिलांची सेवा जशी व्हावी तशी होत नाही. काहींचे भाग्य मात्र चांगले असते. मुले बाळे आईवडिलांची भक्त पुंडलिकासारखी सेवा करतात, परंतु आईवडील अशा सद्गुणी मुलांच्या मोहमायेत अडकून भगवंताला विसरून जातात. एक आहे तर एक नाही, हे या संसारात चालत राहणारच. कारण संसार हा अपूर्ण आहे, फक्त एक भगवंतच परिपूर्ण आहे. म्हणून शाश्वत असा टिकणारा आनंद पाहिजे असेल तर सद्गुरूंनी दिलेले भगवंतांचे अखंड नामस्मरण करावे. जेवढी सुखाची साधने आहेत ती सर्व सुखाची साधने आपण गोळा केली तरीसुद्धा सुखाची प्राप्ती का होत नाही? तर जी साधने आपण गोळा केली त्यांची उत्पत्ती या नश्वर जगातच असल्याने ती साधने आपल्याला शाश्वत सुख कसे देतील? एका आजीबाईची सुई आपल्या घरात हरवली होती. घरामध्ये जरा अंधार होता. तेव्हा आजीबाईंनी विचार केला की घराच्या बाहेर खूप उजेड आहे, तर आपल्याला त्या उजेडात सुई सापडेल. म्हणून ती बिचारी बाहेर सुई शोधू लागली. खूप वेळ शोधूनही सुई काही सापडेना.
तेव्हा एक सज्जन गृहस्थ तिथे आले आणि त्यांनी त्याजीबाईला विचारले, येथे तुम्ही काय शोधत आहात? तेव्हा त्या म्हणाल्या, माझी हरवलेली सुई शोधते आहे. हे ऐकून ते गृहस्थ म्हणाले, सुई कोठे हरवली हे तुम्ही सांगू शकता का? तेव्हा ती म्हातारी म्हणाली, माझी सुई घरातल्या आतल्या खोलीत हरवली आहे. हे ऐकून ते गृहस्थ हसून म्हणाले, अहो मग बाहेर का शोधता? घरातच शोधा ना. तेव्हा त्या म्हणाल्या, घरात अंधुक प्रकाशात सुई दिसत नाही, म्हणून मी बाहेर उजेडात पाहते आहे. हा एक वेदांतातला दृष्टांत आहे. याचा गर्भिता अर्थ आता आपण पाहूया. सुई म्हणजे आत्मस्वरूप, आजीबाई म्हणजे जीव, प्राणी, अज्ञानी मनुष्य. अंधुक प्रकाश म्हणजे अज्ञानाचे जीवावर आलेले पटल म्हणजे पडदा, आणि खोलीच्या बाहेरचा उजेड म्हणजे मृगजळ, माया, आणि सज्जन गृहस्थ म्हणजे साधू संत मंडळी. म्हणजे अज्ञानी मनुष्य आपल्या आनंद स्वरूपाला विसरला असल्यामुळे सुख कोठे आहे हे त्याला कळत नाही. बाहेरच्या मायेच्या बाजारातला जगजगाट पाहून त्याला त्या जगजगामध्ये सुख मिळेल म्हणून मायेच्या बाजारात तो फिरत असतो, परंतु शेवटी तो निराश होऊन हतबल होतो. या अज्ञानी जीवाची फजिती पाहून संत मंडळींना दया येते आणि ही संत मंडळी खरे सुख कोठे मिळेल हे सांगत असते. सर्व संतांचे एक सांगणे आहे, तुम्हाला जर सुख हवे असेल तर भगवंताला शरण जाऊन त्याच्या नामाचा अहोरात्र जप करा, म्हणजेच अखंड नामस्मरण करा. संपूर्ण ऐश्वर्य जरी प्राप्त झाले तरी त्याला सुख मिळणार नाही. सद्गुरूंच्या चरणकमली प्रेम जडले तरच सुखाची प्राप्ती शक्य आहे. आता संध्याकाळ झाल्यामुळे आमच्या आगगाडीतले लाईट लागले. लाईट लागताच आमच्या स्वारीने त्या दिव्यांना मनोभावे नमस्कार केला आणि पूर्ववत जपाला सुरुवात केली. तासाभरापूर्वी तिकीट चेकर सर्वांची तिकिटे तपासून गेले. माझ्याकडे पाहून ठीक आहे ना एवढेच वाक्य बोलून ते चेकर साहेब निघून गेले होते. श्रींची लीला तर्काच्या पलीकडे असल्याने आमच्या स्वारीने त्यावर विशेष डोके खाजवले नाही, कारण नुसते डोके खाजवून तो परमात्मा आकलन होत नसून सद्गुरूंनी दिलेल्या नामानेच आकलन होतो. ही संतांची वाणी आठवून आमची स्वारी पूर्ववत नामामध्ये मग्न झाली. आता नाशिक रोड स्टेशन सोडून जवळजवळ 5 ते 5.5 तास झाले होते. तासाभराने खंडवा स्टेशन येणार होते, म्हणून आमच्या स्वारीने अजून 1 तास जप होईल म्हणून बैठक हलवली नाही. तशी आजची जपसंख्या पूर्ण झाली होती. पूर्वी एकदा तात्या महाराजांची हस्तलिखित डायरी वाचण्यात आली होती. त्या डायरीत ही तात्यांची स्वारी याच मार्गे म्हणजे खंडवा मार्गे मंडलेश्वरला गेली होती. बसल्या बसल्या श्री तात्यांची आठवण येऊन माझे अंतःकरण भरून आले आणि डोळ्यातून पाणी वाहू लागले, कारण तात्यांनी श्रींना आपले संपूर्ण अस्तित्व अर्पण केलेले होते. माझ्या प्राणप्रिय श्रींनी सृष्टिकर्त्याच्या मर्यादेनुसार 1913 साली आपला देह ठेवल्यावर 1925 साली तात्यांच्या ठिकाणी श्रींचा आविष्कार होऊ लागला होता. यावरून हे पूजनीय तात्या श्रींना किती प्रिय होते हे या आविष्कारावरून सिद्ध होते. ज्या अर्थी श्रींनी तात्यांनाच आपले प्रगट होण्याचे माध्यम केले, यावरून पूजनीय तात्यांचे अंतःकरण किती महान, दिव्य आणि पवित्र असले पाहिजे याची कल्पना सामान्य लोकांना येणे कठीणच आहे. तात्यांचे व्यक्तिमत्व पूजनीय के.व्ही. बेलसरे यांनी फारच सुंदर वर्णन केलेले आहे. ते म्हणतात, पूजनीय तात्यासाहेबांचा मीपणा पूर्णपणे श्रींच्या चरणी विरून गेलेला होता. परमार्थात प्रपंच किंवा व्यवहार हा खरा अडथळा नसून आपल्या मीपणाचाच खरा अडथळा आहे असे त्यांना वाटे. त्यांच्या वागण्यात मूर्तिमंत अमानित्व दिसत असे. प्रपंचात अत्यंत अनासक्त वृत्तीने राहत असत. आपल्या घरात पाहुण्यासारखे राहावे अशी श्रींची सूचना तात्या तंतोतंत पाळीत असत. आपले मालक श्री असून त्यांच्याच घरात आपण राहतो अशी त्यांची आणि त्यांच्या कुटुंबांची खरी भावना होती. थोडक्यात सांगायचे म्हणजे पूजनीय तात्या विद्वान नसून विद्वानांना वंद्य होते. पुढारी नसून मार्गदर्शक होते.
महंत नसून विरक्त होते, संन्यासी नसून निष्काम होते आणि योगादिगांचा अभ्यास न करताही केवळ शरणागत होऊन सद्गुरूंशी एकरूप झाले होते. संत एकनाथांच्या ओवीत सांगायचं झालं तर, मज माझी रंगली चित्तवृत्ती, तया लागी विसरला गृहासक्ती, तयासी गृहस्थाश्रमीच माझी प्राप्ती, निश्चये जाण उद्धवा. नाथांच्या ओवीचे तात्या हे जिवंत उदाहरण होते. अशा प्रकारे पूजनीय तात्यांची आठवण येऊन मला अत्यंत गहिवरून येत होते. माझ्या श्रींच्या पदरी अशा रत्नांची खाण आहे. अशा दिव्य विचारांच्या तंद्रीत असताना खंडवा रेल्वे स्टेशन केव्हा येऊन गेले हे कळलेच नाही. प्रवाशांनी आपापले सामान उचलून घेतले आणि सर्व मंडळी दरवाजाकडे वळली. आमच्याही स्वारीने माळ जोळ्यात ठेवून जोडा खांद्यावर टांगला आणि खाली उतरणाऱ्या प्रवाशांच्या ओळीत उभा राहिला. खाली उतरल्यानंतर चौकशी करून त्रिमूर्ती चौकातल्या बस स्टँडवर आलो. खंडवा इंदूर बस हजरच होती. जणू काही ती बस आमचीच वाट पाहत असावी. बसमध्ये बसल्याबरोबर बस सुरू झाली आणि आमची स्वारी हळूहळू नर्मदा मातेकडे धावू लागली. खंडवा ते मोरटक्का 65 किलोमीटर अंतर असून त्यातले आता आम्ही 15-20 किलोमीटर अंतर कापले असावे. एवढ्यात मागच्या सीटवरून उठून एक जण माझ्याजवळ बसले आणि त्यांनी मला विचारले, बाबाजी, आपको ओंकारेश्वर जाना है क्या? त्यावर मी म्हणालो, हमको मोरटक्का जाना है. नंतर त्याने विचारले, मोरटक्का में कौन से स्थान पर जाना है? मी त्याला आशाबाईंच्या आश्रमाबद्दल सांगितले. तेव्हा ते म्हणाले, मी सनावदला राहत असून आम्ही वनभोजनासाठी आशाबाईंच्या आश्रमात जात असतो वगैरे. त्याने इकडच्या तिकडच्या गोष्टी केल्या. एवढ्यात सनावद स्टँड आले आणि हे गृहस्थ तेथे उतरले. सनावदला स्टँडवर 10 मिनिटे बसने विश्रांती घेतली आणि आता आमची बस मोरटक्क्याकडे धावू लागली. 10 मिनिटातच मोरटक्का ओंकारेश्वर रोड फाटा तेथे बस थांबली. आमची स्वारी खाली उतरली. खाली उतरल्याबरोबर तिथली जमिनीची धूळ कपाळाला लावून घेतली. नर्मदेच्या सान्निध्याने पावन झालेल्या त्या दिव्य भूमीला अक्षरशः मातीतच साष्टांग नमस्कार घातला. त्या दिव्य मातीचा मस्तकाला स्पर्श होताच माझ्यातली अष्टसात्विक भाव जागृत झाले आणि आमची स्वारी आता परमहंस आश्रमात जाण्याचा कोणता मार्ग आहे हे विचारण्यास रेल्वे स्टेशनच्या समोर असलेल्या हॉटेलसमोर येऊन उभी राहिली. त्या सज्जन गृहस्थाने अत्यंत प्रेमाने आश्रमाचा मार्ग दाखवून दिला. त्याप्रमाणे आमची स्वारी परमहंस चंद्रशेखरानंद स्वामींच्या आश्रमाच्या परिसरात येऊन पोहोचली. परिसरात पाय ठेवताच तिथल्या भूमीची दिव्यता जाणवली. समोरच स्मशानभूमीतल्या धगधगीत जळणाऱ्या चितेच्या उजेडात नर्मदा मातेचे दर्शन होताच साष्टांग नमस्कार घातला. या दिव्य माऊलीचे हे प्रथमच दर्शन झाले. श्रीराम. हरिओम तत्सत.